लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री येथे जिल्हाधिकारी यांनी घेतली आढावा बैठक. जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. फुलंब्री तहसील कार्यालय येथे आज दिनांक 5 जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कार्यालय प्रमुख यांची आढावा बैठक घेतली. तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्या अनुषंगाने विविध योजनेच्या मुद्द्यावर मार्गदर्शन केले. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वकोद व फुलंब्री येथील धरणाची पाहणी केली. तसेच तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याकरिता जनता दरबार घेण्यात आला. यावेळी नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे संबंधित कार्यालय प्रमुख यांना जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या. या जनता दरबारात गणोरी येथील बहिणींनी वडिलोपार्जित शेती वाटणीवरून चुलत भावाकडून जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच पोलीस तहसील कार्यालयात तर तहसील कार्यालयातून पोलीस ठाण्यात जा अशी टाळाटाळ होत आहे, अशी व्यथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर 2 बहिणींनी मांडल्या. तर पाथरी येथील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी मागणी केली. शहरातील जमाल शेख यांनी सुंदर LPG गॅस एजन्सीची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडली. अशा विविध प्रकारच्या तक्रारी नागरिकांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासमोर मांडल्या असता जिल्हाधिकारी यांनी सर्व अर्जदार पीडितांना समाधान उत्तर देत संबंधित अधिकारी यांना सदरील प्रकरणाचे निराकरण करण्याचे आदेश दिले. जनता दरबारात तक्रार दाखल करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. तालुक्यामध्ये आज आढावा बैठक झाला. आढावा बैठकीच्या नंतर जनता दरबार घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जवळपास 25 ते 30 लोकांच्या काही तक्रार अडचणी होती, तो सर्वांच्या ऐकण्यात आलेला आहे. ते सर्वांमध्ये मेजरली जमीनचा वाद, जमीनच्या रिलेटेड विषय आहे आणि प्रत्येक विषय लवकरच्या लवकर निपटारा करण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात आलेले आहेत. दरबारमध्ये आले तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या, तर काय विषय घेऊन आले होते? आज आमचा सामायिक रस्ता डोंगरगाव ते पाथरी शिवरस्त्याचं आमचा अडवणूक झाली होती रस्त्याची. आम्ही लोकवर्गणीमधून मुरुम टाकला. तिथे एक 7 महिन्यापासून तहसील कार्यालयाला अर्ज देऊन सुद्धा आजपर्यंत कारवाई झाली नव्हती. म्हणून आम्ही लोकवर्गणी केली आणि आजूबाजूच्या विहिरीवरला मुरुम आणून तिथे टाकला. पण शेतकऱ्यांनी तो अडवला. म्हणून शासकीय मोजणी व्हावी आणि हद्द कायम करून आमचा शिवरस्ता मोकळा व्हावा यासाठी आम्ही इकडं आलो होतो. कोणत्या गावात आले तुम्ही? पाथरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माझं नाव गणेश भगवान जाधव. किती जण आहे तुम्ही सगळे? आम्ही शेतीवाले आज तर इकडे 15-20 जण निवेदन घेऊन आलो होतो. पण 100-1 लोक आहे त्या रस्त्याने जाणारे येणारे. शिवरस्ता आहे. याच्यापूर्वी ह्या जनता दरबारपूर्वी तुम्ही इथं तक्रार केली नव्हती का तहसीलमध्ये? अर्ज दिला होता 7 महिन्यापूर्वी. काय समाधान, काय तुम्हाला उत्तर नाही मिळणार? काहीच उत्तर नाही मिळाले. आज जिल्हाधिकारी साहेबांसमोर आलो. त्यांनी सांगितलं की बुधवारपर्यंत मोजणी होईल तुमच्यावाली. मोजणीच्या अधिकाऱ्यांना पण त्यांनी जागेवर सांगितलं, पत्र दिलं की बाबा यांची सरकारी मोजणी बिना शुल्क आकारण्यात यावी. एकंदरीत तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले तर? हो, आजपर्यंत तर मिळाले. आता पण पुढे बघू आता होतं आहे की नाही होतं. आज फुलंब्री येथे आले होते तुम्ही जनता दरबारमध्ये, तर काय विषय घेऊन आले? आम्ही आज दिनांक 5/6/2026 रोजी जनता दरबारमध्ये महात्मा फुले विकास महामंडळ कर्ज प्रकरण मंजूर नाही झाले याबाबत जिल्हाधिकारी विनय कुमार सर यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेली. काय उत्तर मिळालं तुम्हाला इथं? जिल्हाधिकारी सरांनी त्यावर संबंधित डिपार्टमेंटला आम्ही बोलू असं त्यावर जिल्हाधिकारी सरांनी सांगितलं. गेल्या 2 वर्षापासून महात्मा फुले विकास महामंडळाला शासन निधी देत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 1400च्या वर फायली मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तरी माझी शासनाला विनंती राहील की सदर कर्ज प्रकरणाचा विषय तात्काळ निकाली काढावा अशी मागणी. समाधान ज्यावेळेस आमचं कर्ज मंजूर होईल त्यावेळेसच आमचं समाधान होईल सर. तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव आनंद गौतम बनकर, राहणार जातवा, पोस्ट अंधारी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज फुलंब्री के जनता दरबार में जो आए थे जिलाधिकारी साहब के, तो क्या विषय लेकर आए? मैं शेख जमाल आज़ाद पार्टी का शहराध्यक्ष
मेरा विषय ये है कि सुंदर गैस एजेंसी इसमें भ्रष्टाचार बहुत हो रहा है। और मैंने जो है तो निवेदन दिया था क्या भाई ग्राहक को जो है तो तकलीफ हो रही, OTP नहीं मिल रही, फिर गैस को अपन बुकिंग करे बाद अपन जा रहे हैं वहाँ, जो तारीख दे रहे वो तारीख पे अपन को गैस नहीं मिल रहा। फिर अपन दूसरे दिन गए तो वो बोलते क्या तुम्हारा डेट ख़त्म होगी, तुम्हारे को अब टाँकी नहीं मिलेंगी। फिर ये टाँकी जा रही का? हाँ, फिर ये टाँकी का हिसाब दो हमारे को। ये टाँकी बिलाइक से जा रही, 1800 रुपये में टाँकी दे रहे, 900 रुपये की टाँकी 1800 में जा रही। ये भ्रष्टाचार कब तक चलेगा सुंदर एजेंसी का? फिर हम बोलने गए तो वहाँ के जो कर्मचारी है वो बोलते हमारे सेट का कुछ नहीं होता, तुम कहाँ तक भी चल जाओ, हमारे सेट को कुछ फ़र्क नहीं पड़ता। फिर इसका कुछ हमारे को न्याय नहीं मिल रहा। तो हमको अभी मैं कलेक्टर साहब से निवेदन दिया, कलेक्टर साहब ने मेरे को बोले क्या भाई हो जाएगा, हम कार्रवाई तात्काल कार्रवाई करेंगे। तो मेरे को पत्र दिए अभी, अब देखते पत्र का क्या होता है, नहीं तो फिर मैं उपोषण के वास्ते तैयार हूँ। तो ये सुंदर गैस एजेंसी कहाँ पे? सुंदर गैस एजेंसी अपने लोकमान धाबा बाड़ी फाटा है ना, फुलंबरी शहर में। मैं मुशर्रफ सैयद बदियुद्दीन रानार फुलंबरी। मैं 1 साल से चक्रा मार रहा था। हमारा मस्जिद व दरगाह गज़ीट में रिकॉर्ड में नोनी है, और आज की कंडीशन में गज़ीट और 7/12 में वो दरगाह वो मस्जिद का उल्लेख ही नहीं है सर। 7/12 में ऑर्डरनामा आ चुके हैं, और हमारी कलेक्टर साहब से विनती थी कि कलेक्टर साहब इसमें आप देखो और गज़ीट अनुसार हमारे को नोनी करके दो। हमारे 7/12 में मस्जिद व दरगाह शाह वली बड़े साहब इनके गज़ीट वो इसकी नोनी होना चाहिए। हम 1 साल से चक्रा मार रहे थे, वो हमारे को बोले कलेक्टर साहब कि आपने दे दो, बोले हम आगे देखते। अब वो आगे आश्वासन दिए उन्होंने, आगे क्या कार्रवाई होती देखेंगे। दरगाह मस्जिद कहाँ पे? ये दरगाह मस्जिद फुलंबरी में ये बाजार गली में जमाल शाह बाबा के बाजू से है। ये हज़रत शाह वली बड़े साहब रहमतुल्लाह अलैह इनकी मज़ार भी है, और उनका गज़ीट में वहाँ पे रिकॉर्ड में सब है। आज के 7/12 में वहाँ पे उल्लेख ही नहीं है उनका। अब कल को हमारे को वो कोई जाने नहीं देंगे। हमारी दुकान कब्रस्तान के सामने अतिक्रमण कर दिए उन्होंने, सामने वालों ने। हम उनको बार बार बोल के समझा रहे तो सुन रहे नहीं, वो सम्मी पावर कर रहे। तो हमारी गवर्नमेंट से मांगनी ये है कि हमारे को न्याय दिला के दीजिए। हमारे को गज़ीट अनुसार हमारे आज के 7/12 में हमारे को रिकॉर्ड में हो ना दरगाह व मस्जिद की। काय प्रकार होतं नाही तुमचं आज आणि फुलंब्रीच्या जनता दरबारमध्ये जिल्हाधिकारी साहेब आले, तर काय प्रकरण घेऊन आले तुम्ही? शेतीचा वारी काय विषय त्याचा? आम्हाला भाऊ नसून आम्ही 5 बहिणी आहे. आमचे आई वडील म्हातारे, त्याचा गैरफायदा घेऊन चुलत भाऊ आम्हाला खूप त्रास देत आहे. आम्ही ते 2013 पासून हे मॅटर चालू आहे. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो असता तिथे सांगता हे मॅटर तुमचं म्हणजे आमच्याकडं नाही आहे, तुम्ही कोर्टात जा. कोर्ट आम्हाला म्हणजे तहसीलला बी आम्ही भरपूर वेळेस अर्ज दिले, पण आमचं म्हणजे आम्हाला न्यायच नाही मिळाला कुठंच. आणि ते अर्जसुद्धा आमच्याजवळ आज बी आहे. जिल्हा गावचे तुम्ही? हे प्रकरण कोणत्या गावचे आहे? गणोरी गट नंबर तालुक्यातील गणोरी गावचे. गणोरी गावचे गट नंबर 525 आहे. तुमची शेती सामायिक आहे का तुमची वेगळी आहे भाऊ? शेती म्हणजे 4 भाऊ आहे माझे वडील धरून 4 जण आहे. तर 4 भावाला सारख्या वाटणे माझ्या वडिलांनी वाटून दिलेले आहे. पहिले माझे वडील समजा पहिले ती भांडून माझ्या वडिलाच्या नावावर झाली ती जमीन, तर ती सगळी एक समजा सगळ्यांना 12-12 गुंठे जमीन, आणि रेकॉर्ड आहे किती गो 74 गुंठे रेकॉर्ड आहे. जमीन आहे 12-12 गुंठे. सगळ्यांना 12 गुंठे माझ्या वडिलांनी वाटून दिली, पण रेकॉर्डला 18 गुंठे असल्यामुळे ते म्हणे आम्हाला रेकॉर्ड बी पाहिजे. तर मग 18 गुंठे सगळ्यांच्या नावावर आहे. माझ्या वडिलाच्या नावावर बी 25 गुंठे, पण माझ्या वडिलांनाही 25 गुंठे जमीन नाही, फक्त 12 साडेबारा चौघांना बी. पण चुलत भाऊ आमच्या मागे लागला. म्हणजे आम्ही त्या शेतात गेलो असता डायरेक्ट तो कुऱ्हाड कोयते घेऊन मारतो. आम्ही भरपूर वेळेस फुलंबरी पोलीस स्टेशनला कंप्लेंट बी केलेलं आहे. हिला कोयत्याने मारलेले, माझ्या वडिलांनी पावड्यानं मारलं, मला खाली पाडून त्याच्या बायकोने त्यांनी म्हणजे खूप असं त्या शेतात गेलो म्हणजे आम्हाला जायची हिंमतच होत नाही आहे. जीवाला म्हणजे त्याच्यापासून आम्हाला खूप धोका आहे. आणि भाऊ नाही आम्हाला, भाऊ नसल्यामुळं हा माणूस आम्हाला त्रास देत आहे. हां आम्ही 5 बहिणी असून आम्ही दोघी आमच्या आईवडिलांचा सांभाळ करतो. मी म्हणजे मला गावातच दिलेलं असल्यामुळं तो त्रास द्यायला लागला, तेव्हापासून मी माझ्या आईवडिलाकडे राहायला आलो त्यांना सांभाळायला. तक्रार घ्यायला गेलो असता ते डायरेक्ट नाही म्हणतात, तात्पुरती घेता होती आणि एक परत जे येतेच
ते म्हणतो पोलीस स्टेशनला जा, कुठे जा, माझं सगळं माझंच आहे. हो, त्याचा अर्थ तेच येतो, कारण आमचे अर्ज पण घेत नाही आता. माझ्याकडे SDMचा निकाल असताना मी तिथे गेले असता, ते म्हणत्या तुम्ही कोर्टात जा. याच्यापूर्वी तुम्ही इथं तहसीलदार मॅडमकडे हो, अर्ज दिलेले आहे. हा, आलो होतो, अर्ज पण दिलेले आहे. याच्यापूर्वी काय उत्तर मिळालं तुम्हाला इथून तहसीलमधून? तहसीलमध्ये आले की म्हणते पोलीस स्टेशनचं काम आहे, पोलीस स्टेशनमध्ये गेले की म्हणते तुमचं शेती मॅटर आहे, हे आमच्याकडे नाही, हे कोर्टात जा तुम्ही, असं सांगता. आता तुम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटले तर हो. काय तुम्हाला उत्तर मिळालं? ते म्हणाले की आम्ही तुम्हाला प्रोडक्शन देतो, पोलीस प्रोटेक्शन आम्हाला मिळायलाच पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, कारण आम्हाला खूप त्रास आहे. म्हणजे ही माझी बहीण गावात जर जात असली तर तो हिच्या बी मागे लागतो आणि माझ्यासुद्धा लागले, रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ, व्हिडिओ शूटिंग आहे, सगळं काही. आजच्या जनता दरबारमध्ये तुम्हाला जिल्हाधिकारी साहेबांची काय अपेक्षा आहे? मला हीच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळाला. हा माणसापासून आम्हाला जन्मभर धोका आहे, कारण आमचं काही बी झालं, माझ्या आईवडिलाचं किंवा आमच्या 5 बहिणीचं, आमच्या मुलांचं, तर आम्ही त्याचंच नाव घेऊ. त्रास देणारे नेमके तुम्हाला कोण आहे तिथे? चुलत भाऊ आहे, त्यांचं नाव सांगता येईल का? संतोष आबाजी गायकवाड. संतोष आबाजी गायकवाड. एकच आहे का? हो, एकच आहे. तेवढा एकच मागे लागलेला आहे आमच्या. तुमचं नाव सांगत आहे शोभा संजय उबाळी. आणि तुमचं सांगत आहे गंगासागर पांडुरंग गायकवाड. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.